हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले भारवित्त विसरले भारवित्त विसरले हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले भारवित्त विसरले भारवित्त विसरले आता कैसे जाऊ घर आता कैसे जाऊ घर आता कैसे जाऊ घर नोहे बरा लवकिक नोहे बरा लवकिक नोहे बरा लौकिक पारखिया से संगत गोष्टी घरची कुठे खातील घरची कुठे खातील घरची कुठे खातील आता कैसे जाऊ घर आता कैसे जाऊ घर आता कैसे जाऊ घर बरा नोहे हालवकिक बरा नोहे हालवकिक नोहे बरा हालवकिक तुका मने निवांत राहिये तुका मने निवांत राहिये तुका म्हणे निवांत राही पाहिले ते पाहे परतोनी पाहिले पाहे परतोनी पाहिले पाहे परतोनी आता कैसी जाऊ घरा हे आता कैसी जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा बरा नोहे हालौकिका बरा नोहे हालौकिका नोहे बरा हालौकिका हो बारकुमार ये देखो बारकुमार ये देखो ये देखो बारकुमार 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 होबा 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 विसरले आता कैसी जाऊ घर आता कैसी जाऊ घर हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त
झाले आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा वाह दादा आता कैसे आता कैसे जाऊ घरा मोहे हालौकिक बरानो हे हालौकिक आता कैसे जाऊ जाऊ घरा जाऊ घरा विठ्ठल 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 हाताने टाळे मुखाने नाम प्रेमाने बोला विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की बोल ज्ञानेश्वर महाराज की गोपाल कृष्ण भगवान के अद्भुत चिंतन श्री गुरुदेव सद्गुणात महाराज के शिव हर 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 हरिणे माझे हरिले चित्त हरिणे माझे हरले चित्त भारवित विसरले आता कैशी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आजच्या बारशीच्या दिवशी आज परवा आपण भगवंताकडे मागणं मागितलं आणि आजच्या दिवशी आज त्या मागण्याचा प्रसाद आहे आज काला आहे आणि आज काल्याचा प्रसाद देतो पंढरीनाथ आज त्या पंढरीचा प्रसाद घेऊन आज आपण इथून पंढरीतनं निरोप घेऊन निघणार आहोत म्हणून आजच्या काल्याच्या दिवशी घेतलेला प्रसंग आहे गवळण इथला आज काल्याच्या प्रसंगाच्या रूपाने आज तुकोबरायांची गवळण 4 चरणाची घेतली विठ्ठल विठ्ठल योग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची
दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमा दुसरे चरण संतांची त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मज हृदय सद्गुरु जेने तारीला हा संसार पुरो मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रम रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपदे कर्पूरगारं करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविंदे बम बम भवानी सहितं नमामि शिव हर शंभो शिव महादेवा शंभो शिव महादेवा शंभो 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 कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः शरण शरण हनुमंत तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाट मज दाबाव्या सुभटा चलो आओ जी पवन कुमार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में ओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना हे राम जी को लाना लखन जी को लाना चलो जी चलो जी चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हरि हरिणे माझे हरले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिका प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेल्या गवळणीचं तुकोबरायांचं सांगण्याचा भावार्थ आहे एका गवळणीचं चित्त एका भगवंतानं माझ्या परमात्म्यानं हरण केलं आणि झालं काय महाराज तिला घरी जायची वाटच भेटना आता वाट तिला तिची घरची कळना भेटना मग तिनं करावं काय दुसऱ्याला विचाराय जायचं तर म्हणायचे अरे हिला हिच्या घराची वाट माहित नाही नक्की ही त्याच घरची आहे का बरोबर आहे अशी कुणीतरी शंका घेतील म्हणून तिनं कुणाला विचारलं नाही काय नाही मग आता करायचंय काय तुकोबाराय म्हणले ए अगं गवळणी ऐक त्या दोघांचा संवाद आहे का तुकोबारायांचा दोन गवळणींचा संवाद आहे तुकोबाराय सांगतात ऐक नाही तुला घराचा पत्ता माहित ना आह कुणाला विचारू नको तुझ्यावरती शंका घेतील मग काय करू तुकोबाराय म्हणतात आहा तू जशी आहे ना तुका म्हणे निवांत राहे आहा अजिबात तू काही करू नको तुका म्हणे निवांत राहे पाहिले ते पाहे परतोनी अगं पुढे काय होईल ते नंतर बघू आता तू काळजी करू नको आठवले ना भगवंताला तू चित्तात तसाच आठवण तसाच साठव अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठ्ठल 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 कुंडले कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की बोल ज्ञानेश्वर महाराज की सर्वनाथ महाराज की प्रसंग काल्याचा आहे आजपर्यंत केलेल्या म्हणजे आजपर्यंत म्हणजे आज आपण या वर्षी केलेल्या पायवारीचं आपण पहिल्या दिवसापासून सोनक्यापासून पंढरीचं महात्म्य पायवारीचं महात्म्य नवे परवा एक आदर्श मागणं मागायचंय आणि त्या आदर्श मागण्याचा आज प्रसाद भगवंत तुम्हाला काल्याच्या रूपानं देणार म्हणून कुठला का कार्यक्रम वारकरी संप्रदायातला असो एक दिवसीय सप्ताह असो 2 दिवसीय असो 7 दिवसाचा असो किंवा 6 महिन्याचा सप्ताह असो या सगळ्या सप्त्याचा शेवट
शेवटचा दिवस म्हणजे महामेरू कीर्तन असतं, काल्याचं कीर्तन असतं, भगवान श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या लीलांचं वर्णन असतं. या कीर्तनात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केलेल्या खोड्या असतील, कळा असतील, लीला असतील, या सगळ्याचं वर्णन करणं म्हणजे भगवान परमात्म्याचं काय करणं, चरित्राचं गुणगान करणं. म्हणून आजचा हा काल्याचा निमित्तानं घेतलेला हा अभंग. आज आपली पायवारी आजच्या दिवशी आता कैशी जाऊ घरा. तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होता, महाराज तुम्ही जाणार का घरी? मी जाणार घरी, माझी एकुलती एक आहे लेक म्हटलं मी. तुमच्या सगळ्यांच्या मनात अजून पण तीच आठवते का? काळजी करू नका, ती पण आहे आणि ती पण आहे. ऐका, कारण सांगतो, आजपर्यंत संसार तुम्हाला सुटला नाही आणि त्या राहटगाड्यात अडकल्याशिवाय आपला जीव सुद्धा सुटला नाही. बरोबर आहे, पण तरी पण आलोय ना माहेराला, पण माहेरावरून परत सासरला जाणं आहे. बरं, म्हणजे काय, आज आपण या पंढरीत आलोय, माहेरात आनंदानं 4 दिवस सुखानं राहिलो. मला सांगा, एकदा का सासर गेलो किती चूल मूल खरकट धपाट धुन धान तुम्हाला नसल बाई, पण आम्हाला असतं. बरं, तुमच्या घरी असतील 4-5 बायका धुवायला, हे करायला. तुम्हाला नाही. बरं, तुम्हाला एकच आहे. घरी कामाला बायका असू द्या, काही असू द्या, पण काही का असना संसारात जाणं प्रत्येकाला आहे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला सुटलं नाही. असावे संसारी, नसावे आसोनी नसावे. कशात? आसोनी नसावे, संसारात असावं पण तसं नसावं. आणि आता आपल्याला पंढरी रायाचा निरोप घेऊन आज तो तुम्हाला प्रसाद आशीर्वाद रूपानं देणार आहे. ज्यानं खरं सांगू अंतःकरणपूर्वक मनपूर्वक जर वारी केली असेल तर या शरीराला एक किंचितही क्षीण झाला नसेल. कारण सांगतो, नामाची ताकद आणि प्रेमाची लाही आजच्या दिवशी भगवान परमात्म्यानं एका घटात घातली, एका माठात घातली आणि एका गाडग्यात घातली. मला सांगा, या सगळ्याचं रूप स्वरूप आणि प्रारूप जर पाहिलं तर मूळ एक आहे. म्हणजे काय आहे? सर्वांगठी राम देहादेही एक, सूर्य प्रकाशक सहस्रश्मी. तसा आज काल्याच्या प्रसंगाला आपण सगळेजण प्रतीक म्हणून एक गाडगं बांधतो. आज आपले इथं नाही, पण आपण सगळ्या गोष्टी समजून चालायच्या, काही गोष्टी समजून चालायच्या असतात. मग आज काल्याच्या प्रसंगाला माठ आहे. बरोबर आहे, मला सांगा, माठ कशाचा बनला? किती किलो वाळू लागली, किती किलो सिमेंट लागलं? साळुंकी वहिनी सांगा बघू. आजपर्यंत माठ कशाचे झालेत? बोला की मातीचे झाले. कशाचे झाले? माती एकच आहे, पण त्या मातीपासून काय काय निर्माण झालं सांगतो, ऐका. दही लावायला, बोला की, संक्रांतीला पुसता, मडक सुगड म्हणता, सुगड त्याच्यावर ठेवता, त्या मातीचीच असते, ती असती गुंडगी. बरोबर आहे, अक्षय तृतीयेला तुम्ही तीच पुसता. बोला, तिला काय म्हणता? कर. महिलांसाठी लाल कर आणि पुरुषांसाठी काळ कर असतं. ऐका, त्याच्या पुढं दही लावायला झालं, सगळं लावायला. उन्हाळ्यात तुम्हाला सगळ्यांना काय लागतो? जुन्या काळी माझ्या एवढा उंच होता रांजण. कशाचा होता? मातीचा. एकाच मातीची सगळी रूप आहेत, सगळी रूप आहेत, सगळी रूप आहेत. लक्षात आलं सगळ्यांना? या सगळ्या रूपातनं तुम्ही आणि सगळेजण या घटात वेगवेगळे रचलेलो आहे. ऐका, कोण स्त्री असेल, कोणी पुरुष असेल, पण तुमच्या आमच्या या घटात एकच तत्व आहे आणि ते माती तत्व म्हणजे आत्मतत्व आहे. म्हणजे सद्गुरू म्हणायचे, यांच्यात आत्मा, तुमच्यात काय आत्मी नांदते का? बोला की नाही ना? अरे सगळ्यांचा आत्मा एकच आहे. तुमच्यात आत्मी नांदत नाही, ह्यांच्यात आत्मा नांदत नाही. सगळ्यांच्यात आत्मा एक आहे. तसं ते काल्याचं प्रतीक आहे, माठ आहे आणि त्या माठाचं माती तत्व एक आहे, आत्मतत्व अविनाशी तत्व एक आहे. बर, हे अविनाशी तत्व काल्याला माठच का वापरतात? तांब्याची, सोन्याची, पितळची कळशी का वापरत नाहीत? संप्रदाय काय आपला कमी आहे पात्रतेचा? नाही, पण कानादी काळापासून आलेलं आहे ते प्रतीक आहे. तुमच्या आमच्या घटाचं प्रतीक आहे. कशाचं काका प्रतीक आहे? ते घटाचं प्रतीक आहे. मला सांगा भगवानराव, तुमच्या घटात काय काय असतं?
म्हणजे तुमची घटस्थापना करतोय असं मला म्हणायचं नाही. आणि हो ते एक सांगायचं राहिलं, घटात सुद्धा तुम्ही घट बसवता का नाही, ते घट म्हणजे आपलं प्रतीक आहे बरं का. हा नवविधा भक्तीचं 9 दिवसांचं नवरात्रोत्सव असतो, तो घट आहे. तो एक सांगायचा राहिला होता. तुमच्याकडे बघितल्यावर सगळं आठवतं राव. चला असो काही का असं ना, या घटाच्या रूपानं ते काल्याचा प्रसादात महाराज त्या घटात काय काय असतं सांगा बापू. ते घट तो घट नाही सांगायचा, आपला काल्याचा घट चालाय. तुम्ही लगेच घटस्थापना करून बसताय, लगेच उद्या माळा पण लावाल. काय असतात त्याच्यात, लाह्या असतात. नुसत्या लाह्या असतात का, लही असतं, दही असते. ऐका, प्रेमाची लाही नामाचं दही त्याच्यात असतं. आणि या दोघांचा ज्यावेळेस संगम होतो त्यावेळेस तुमचा घट पवित्र होतो असतो. ऐका, घटात लाही आहे आणि घटात दही आहे. या 3 गोष्टी तुम्हाला सांगितलं. माठ आहे महाराज, लाही आहे आणि दही आहे. या तिन्हीचं रूप स्वरूप आणि जर प्रारूप जर पाहिलं तर प्रकृतीने त्यांना केलंय कसं लक्षात ठेवा. त्यांचं बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. तुम्ही त्या घटाची माती परत काय करा, घट तयार करत असताना वहिनी कलेडोनच्या सांगा, तुम्ही ती घटाची माती त्यावेळेस भाजायची असते. त्यावेळेस ते घट पक्का कसा होतो सांगा, कसा होतो. त्याला भट्टीत घालावा लागतो, भाजावा लागतो आणि त्या भाजल्यापासून ते कच्ची मातीचं पक्क मडकं होतं. बरोबर आहे. आता मला सांगा, त्या पक्क्या मातीचं परत चेचायची आणि त्याच्यात धान्य पेरायचं. बोला येईल का. किती जणांना प्रयोग केलाय, प्रयोग कुणी केलेला आहे, पण माहित आहे की आम्ही त्या मातीला जर का एकदा तिचं रूप बदललं, कुठलं, भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. आता तिचं उपजणं आणि मरणं या अवस्था सगळ्या लयाला जातात. माती त्या तत्वाला मिळून जाते, परत तिचं माती स्वरूप होत नाही. म्हणून तर एकदा का ती घट फोडला म्हणजे कुठं, ऐका, स्मशानात सुद्धा फोडतो आणि तो घट महाराज मारत असे बोंब. शेवटची बोंब तिथं मारायची असते. एकदा का घट फुटला की परत त्या घटाचं रूप स्वरूप आपल्याला परत कळत नाही. म्हणून आलोय ना या घटात तर पुन्हा जन्म मरण आम्हा नाही. म्हणजे त्या मातीची उबजाऊपणा जातो आणि ती त्या परमात्म्याशी लीन होते. हे एक तत्व झालं. दुसरं तत्व सांगतो, लाही. लाही कशापासून बनते सांगा बरं अध्यक्ष महाराज. लाही जोंधळ्याची लाही असते आणि दुसरी साळीची लाही असते. साळीची लाही तुम्ही सडून भाजता का साली सह भाजता. कुणाला माहित आहे लाही कशी तयार होते. आहा, चुकला, तुम्ही बघितलं नसेल भट्टी. एकदा लक्षात ठेवा, ती साळी जी असते ना महाराज, ती साळी तिच्या टरफला सह भिजत घालतात आणि मग भट्टीत घालतात, त्याशिवाय तिची लाही होत नाही. ज्वारीला अजिबात आवरण नसतं, ती डायरेक्ट भाजली जाते. म्हणून कधी त्या ज्वारीच्या लाह्या त्या घटात नाहीत, त्या ज्वारीच्या लाह्या त्याच्यात नाहीत, आपल्या साळीच्या तांदळाच्या लाह्या आहेत. आणि तांदूळ कधी आपण डायरेक्ट पेरत नाही, तांदूळ कवर सह पेरतो, म्हणजे त्याच्यावर आवरण असतं. समजून जावा. आता त्या लाहीची पुन्हा कधीतरी साळ होईल का. ती लाही किती जमिनीत पेरल्यानंतर पुन्हा तुम्हाला उपजवेल किंवा उगवेल. बोला उगवेल का. आणि दुसरं सांगतो, ती लाही एकदा का त्या मातीत किती जरी मिसळली, वाळू किती जरी मिसळली तरी ती गुंत्यात गुंतुनी पाय मोजा मोकळा, रंगात रंगोनी रंग माझा वेगळा. तुम्ही मातीत किती मिसळा, माती उडून जाईल आणि लाही एका बाजूला होईल. बापू, तेच तत्व आपलंही आहे. आपण लाही प्रमाणे आहोत. चला पुढे. आणि तिसरं सांगितलं तुम्हाला त्याच्यात घटक कोणता, दही. आता दही काय तुम्हाला सांगायची गोष्ट आहे का. कालच खाखा खाऊन आमचा बसवला काका तुम्ही. त्या बायकोच्या प्रेमाखातर नेलं ना हॉटेलमध्ये राव, त्यांच्या प्रेमाखातर आम्हाला सुद्धा घातलं ना, आमचं टिंब टिंब बसलं ना राव. आता बुंबलू का देटापासनं बिंबीच्या. असं महाराज, त्या दह्याचं जर अवस्था पाहिली, 1 तासात नासणार दूध
1 तासात नासणार दूध, पण त्याच्यापासून पण अनंत काळ टिकणार नवनीत आणि तूप त्याच्यातून निघत असतं. बरोबर आहे, पण त्याला करावं काय लागतं? त्याला भक्तीचे धक्के त्याला द्यावे लागतात. म्हणजे काय? भक्तीचा पहिला धक्का आहे. बरोबर आहे अंजीर मावशी, तुम्हाला सांगतो, ते दही तुम्ही डायरेक्ट निरस दुधाचं लावता का कधी? मला काय होतं सांगा भोसले वहिनी, काय होईल जर निरशा दुधाचं लावलं तर? तात्या ते खाणार नाही. तात्या पळून गेलं का काय? तात्या कुठं गेलं? तात्या आता तात्याकडे बघूनच कीर्तन करायचं होतं, तात्याच गायब झालं. बापू त्यांना बोलवून घ्या बरं, नाहीतर काला होणार नाही, सगळा कालवा काल होईल. ऐका, मला सांगायचंय काय, दही निरस कधी आपण त्या दुधाचं कधी दही लावत नाही. त्या दुधाला पहिले भक्तीचा धक्का द्यावा लागतो, त्याला आग्नी द्यावी लागते. आग्नी दिल्यानंतर ते उकळलं जातं. उकळल्यानंतर त्यातले लक्षात ठेवा, भक्तीचं रूप काय आहे. त्या भक्तीचं रूप ते जर उकळायला लागलं तर पहिल्यांदा त्याच्याशी एकरूप असणारं जे पाणी आहे ते पाणी त्या वरती जातं आणि खाली फक्त दुधाचा अंश राहतो. ऐका, त्या दुधाचं आणि पाण्याचं सौख्य एवढं झालेलं असतं काका, थोड्या वेळानं जर त्या मालकिनीचं लक्ष नाही गेलं तर ती करतं काय माहित आहे का? जर माझा मित्र वर गेलाय तर मी तरी ह्या भांड्यात कशाला राहू, म्हणून ते पण उतू जाऊन बघतं माझा मित्र कुठे गेलाय. नशी मालकीन पदर खाऊन येते आणि त्याच्यात मिसरीस. बरोबर आहे, त्या दुधाला परत कोणी नाही बघितलं चालेल, पण मालकीन म्हणते मी नाही खाणार, मालक आहे तर मोकळं खायला. ऐका, या दुधाची अवस्था काय होती? मी पाण्याशी अनन्य आहे, पाणी माझा मित्र आहे, आम्हा दोघांचं सौख्य एवढे. अग्नीनं मला किती जरी जाळ लावला तर मी माझ्या मित्राला सोडणार नाही, म्हणून ते पात्याला सोडून आपल्या मित्राला भेटण्यासाठी पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करतं. पण ती मावशी म्हणते काय, 60 रुपये लिटर आणलंय, हितच बस, मी तुला जास्त दिवस टिकवण्याचा प्रयत्न करते. ऐका, तापलेलं दूध 2 दिवस टिकेल, पण त्या तापलेल्या दुधाला ऐका भाऊजी, तापलेल्या दुधाला चमच्याभर जर विरजण लावलं भक्तीचं तर काय होतं? ऐका, त्याचं विरजण लागतं, दही बनतं. मालकीन परत म्हणते, 4 दिवसानं आता तुझं चांगलं घट्ट गोळा काय झालं या? दही झालं या. आता मी तुझं मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ती मालकीन भक्तीच्या रवीनं त्याला घुसळते आणि घुसळल्यानंतर सार बाजूला काढते आणि सार रूपी नवनीत महाराज पुन्हा त्या अग्नीवर ठेवते. आणि ते अविनाशी तत्व म्हणजे कोण? ते लोणी तुपाच्या रूपानं किती दिवस तुमच्या सोबत राहतं? जोपर्यंत पाहुणे हालत नाही तोपर्यंत ते घरात तसंच राहतं. त्याला सोलकडी तूप म्हणतात. तुमच्याकडे कसलं कडी म्हणतात? चपटीचं तूप नाही ना, सोनकडी तूप म्हणतात. काय म्हणतात त्याला? सोनकडी तूप. आणि त्याला कधीच वास लागत नाही. असं दही त्याच्यात आहे. मला सांगा, या तीनही रूपाचा आपल्याशी संबंध आहे. आपल्यालाही ह्या नवविधा भक्तीनं हा घट अविनाशी तत्वापर्यंत न्यायचा आहे. 3 प्रकारचा काला आहे. एक जीव शिवाचा काला, जीव ब्रह्मायक्याचा काला आणि जीव लाह्याचा काला जो आहे ना त्याचं प्रतीक आहे. म्हणून या जीवाचं त्या शिवाशी मिळणं म्हणजे काळाचं प्रतीक आजच्या दिवशी असतं. विठ्ठल विठ्ठल. हो, मुळात बुवासाहेब केलं काय माहित आहे का तुम्ही? नवरीला पाटाव बसवायचं आणि लगेच पसंती करून उठवायचं, चल लग्नाला तयार हो. आता माझ्या समोरनं ताट गेलं, कलियुग नाही, पण कलियुगात ह्या काळा या गादीवरनं नारदाची गादी असेल खरी, पण कळीच्या नारदाची नाही बरं. कारण संत रूपी नारदांची गादी आहे. त्या गादीवरून सांगतो नारदाच्या की ज्याची गोष्ट आजपर्यंत देवाने सुद्धा रद्द केली नाही ती आहे नारदाची गादी. कळलं का? ज्यांची गोष्ट आजपर्यंत कधी रद्द झाली नाही ते आहेत नारद. आणि नारदाची कीर्तनाची गादी आजपर्यंत चालू आहे, अनंत काळापर्यंत राहणार आहे. फक्त मला झालं काय माहित आहे का? माझ्या समोरून ताट गेलं आणि माझी तिकडे लागली बरं.
नजर तिकडे लागली, बाकी काही नाही लागली. कारण मला आपल्या सगळ्या मंडळाला सांगितलं, महाराज एकदा का निवदाचं ताट गेलं की तुमचा निवद आवरून घ्या. अरे पण आमचा निवद आवरायला आमची अजून काही भाजलीच नाही. बरोबर आहे की नाही? आताशी कुठं प्रस्तावना झाली, अजून 2 तासाचं कीर्तन बाकी आहे. आणि खरं सांगू, ज्याला तहान भूक लागती ना, समजून जावा आपली भक्ती नाटकीच आहे. बरोबर आहे? असं तहान भूक हरून जे भक्ती कराल ना, त्यावेळेस खरी ती भक्ती असते. काहीच लागत नाही. बरं असं दे, काही का असं ना, मी कोणाचा अंत बघायचं नाही, उगाच तुमचे कावळे येऊन मला घेऊन जायचे ना. कारण प्रत्येकाला आता कैशी जाऊ घरा, कशी बघू बैलांचा पसारा, कशी बघू शेतीचा पसारा, बाई खुरपायचा राहिलाय सगळा पसारा असारा. असं काही का असं ना, असं महाराज या रूपाने आपला घाटाचं मी प्रतीक सांगितलं. यासाठीच काला करायचंय की या जीवाचं त्या ब्रह्माशी ऐकावं आणि पुन्हा ते कधीच विलयाला परत आणखी जन्म मरणाच्या फेऱ्यात नको घालो. अरे कानोपात्र एकदा आले आणि त्या पांडुरंगाशी एकरूप झाले, आम्हा जन्म मरण नाही. बास आपण इथं आलोय ना, आता घरी जायची कशाला वासनावर पाहिजे सांगा बरं. पण महाराज करता काय, हा जीव संसारी गुतलाय, पण ह्या जीवातनं सुद्धा संसारात राहून त्या हरीला चित्तात आठवता येतं, नटवता येतं आणि पटवता येतं. अभंगाचं पहिलं चरण. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. राधे राधे. आता कैसे जाऊ घर, आता कैसे जाऊ घर. आपण त्याच्या पहिल्या चरणात प्रवेश केलाय. हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. आता मला सांगा बुवा, ती काय वस्तू आहे का हो चित्त हरण करून नेला? आता मला सांगा, मी जर तुमचं म्हणलं चित्त हरण करून नेतो घरी, अहो ती काय देण्यासारखी वस्तू आहे का? मला सांगा, दाखवण्यासारखी तर अध्यक्ष वस्तू आहे का? दाखवा तुम्हाला तुमचं चित्त कुठं आहे ते. नाही ना महाराज. चित्त बुद्धी अहंकार या गोष्टी तुम्हाला दाखवता येत नाही, मग आहेत का नाही? दाखवता येत नाहीत, पण नाहीत का त्या? आहेत, पण दाखवता येत नाहीत. इथून वारा वाहतोय, मग इथं तो नाही का? मला सांगा, इथून वाहतोय पण दिसत नाही, आणि जे दिसत नाही ना ते खरं असतं. जे दिसत नाही ते खरं असतं. तुम्ही आरशात दिसता ते तुम्ही का तुम्ही दिसत नाही ते तुम्ही? प्रश्न तुम्हाला आहे. एवढा सगळा केशारंभ करता, लाली बिली लावता, मला सांगा हे तुम्ही तुम्हाला लावता का जे तुम्हाला दिसत नाही त्याला लावता? बोला की. सरळ गोष्ट आहे. आपण आमच्या सगळ्या गोष्टी रंगरंगोट्या करतो. अरे ज्या दिसणारी आहेत त्याला करतो. अरे तो दिसणारा तो सत्य आहे का असत्य? उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. मग महाराज नाचणार हे आतलं अविनाशी तत्व आहे, ते कधी जात नाही आणि महाराज परत ते आल्याशिवाय राहत नाही. जाते नहीं दुनिया से कोई दूर चलके, जाते नहीं दुनिया से कोई दूर चलके, मिलते हैं यहाँ पर 84 लाख कपडे बदल बदल के. एवढे 84 लाख योनी फिरून माणूस कुठल्या जन्मात परत जातो कळत नाही. मग हे आपलं चित्त दाखवता येत नाही, मग नाही का? आहे ना. मग गवळण तर म्हणते, हरिने माझे हरिले चित्त. महाराज झालं काय, एक गवळणी अशी पाण्याला निघाली आणि जाता जाता बापू तिला काय झालं, अहो डोक्यावर मास घेतला आहे. तलावाचं पाणी भरून माघारी आल्या, परत ओरडतील म्हणून मागच्याच दारानं गेली आणि आल्याबरोबर सासून अशी परत सासून परत
आताशी आपटली. सासून परत आपटल्या बरोबर म्हणले, ए अगं कुठं गेली होती? जुडी सगळ्या गवळणी माघारी आल्या आणि तू कुठे गेली होती? तिने काय सांगायचं उत्तर दिलं नाही. फक्त ते सासूने केलेल्या स्वयंपाकाचा सगळा गाराडा बघितला आणि महाराज तिनं भांडी उचलणार तेवढ्यात तिची हरणी नावाची पोरगी रडत होती. कोण? हरणी. स्वयंपाक करून सासूनं भरणी जवळच ठेवली होती. अगं म्हणले, ए कुठं चालली भांडी धुवायला? आली ती आली, निदान ती काठीला तरी गप बसव ना. महाराज हिनं ऐकलं काहीतरी हरणी भरणी आणि तिनं काय केलं? उचलली भरणी आणि काकला घेतली आणि महाराज हरणीला उचलली शिक्यात कुंबली. हरणीला शिक्यात कुंबली, भरणीला घेतली आणि म्हणले, ए हरणे गप पाय गप पाय गप. त्या टोपल्याला कुरवळून अख्खं सगळं तूप पालत केलं. अगं हरणे गप, अगं हरणे गप. सासून परत पदर खावला. म्हणली, बाई खरंच पिली का काही? आता तिला म्हणलं भरणीला वर ठेवून हरणीला काकाला घेऊन गप कर, तर हिनं उलटच केलं. सासून कानाखाली दिल्यावरती मग हिज चित्त थाऱ्यावरती आलं. महाराज आतापर्यंत चित्त गेलं होतं कुठं? हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले हो भार. जो भार आहे, जे कामाचं माझं ओझ आहे, तीच मी विसरले. आणि आता तिला प्रश्न पडला, कशी जाऊ घरा? अभंगाचं दुसरं चरण. आता कैसी जाऊ घरा, आता कैसे जाऊ घर, आता कैसे जाऊ घर, आता कैसे जाऊ घर. कैसे जाऊ घर, गवळणीच्या दुसऱ्या चरणात आता कैसे जाऊ. 65 वर्षाची असो ना तर कुमारिका असो, या सगळ्या गवळणींचं एक रूप झालं होतं की सगळा माझ्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं ते रंग रूप, सावळे सगुण सुंदर रूप पाहिलं आणि त्या स्वतःला विसरल्या आणि त्यांना चित्तात भगवंताला आठवलं साठवलं. असंच होतं महाराज. आपण ज्या गोष्टी करतो, एका सुनाला सांगितलं, ए पापड घेत आणि वाटत बस. महाराज तिने पापड घेतलं, वाटत बस म्हणल्यानंतर काय केलं? महाराज त्या गावभर वाटत बसली. मग हे कशाने केलं? तिनं ऐकलं नाही नीट. महाराज झालं काय? चूक एक होते, सांगितलं जातं एक आणि केलं जातं एक. या गोष्टीचं रूप काय आहे? तर बस भगवान परमात्मा आपल्याला आता इथं आलोय ना, तर तो आतमध्ये आला पाहिजे आणि तो तिथं राहिला पाहिजे. हा खरा काय आहे? भक्तीचा आणि नामाचा प्रकार आहे. म्हणून त्याच्या भक्तीचं प्रेम आणि त्याच्या नामाचं प्रेम आपल्याला आतमध्ये यायला हवं. ऐका, भक्ती आणि नाम सोपं आहे, पण ते तोंडात येणं अवघड आहे. काय? ते मुखात येणं अवघड आहे. राम म्हणाबर, राम म्हणायला काय चाकणा लागतो का? दुसरं काय लागतं का? काय सांगा? का तोंड वाकडं करायला लागतंय? राम म्हणलं की बघा ना जीवाला किती आराम मिळतो. अरे ज्याच्या अंगात ताप आहे, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला आण गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला कधी राम नाम गोड लागत नाही. हा, म्हणून आपल्या अंगात समजून घ्या. एवढं नाम सोपं असून जर आपल्यात येत नसेल तर समजून जायचं, वासनेचे बीज अजूनही आपल्या आतमध्ये. महाराज पण ह्या सगळ्यांच्या वासना माझ्या गवळणींच्या सगळ्या विरून गेल्या होत्या, जळून गेल्या होत्या, फक्त त्या भगवत स्वरूप झाल्या होत्या. आणि म्हणून त्यांना स्वतःच्या घरची सुद्धा वाट गावली नाही. आणि मथुरीला गेल्या तर महाराज डोक्यावरती असणारा माठ सुद्धा दह्याचा आहे का कशाचा आहे? महाराज त्या म्हणताना म्हणायचं, कृष्ण घ्या, कुणी गोपाळ घ्या, अरे कुणी कान्हा घ्या, कुणी माझा गोपाळ घ्या, याच म्हणायच्या. कुणी म्हणायचं नाही दूध घ्या, दही घ्या. आहा, महाराज त्या सगळ्या विसरल्या. आणि जरी दिलं तरी वित्त घ्यायला त्या विसरायच्या, अजिबात घेत नव्हत्या. म्हणून आता कैशी जाऊ घरा. अहो सगळं ऐकलं पण खिशात पैसाच नाही. घरी गेल्यावर सांगायचं काय? कारण झालं काय? विक्रीच्या वेळेस मला त्यानं चित्त हारलं आणि मी
सगळ्या गोष्टी देऊन टाकल्या, आता माझ्यापाशी वित्तही नाही, फक्त त्या भगवंताचं काय आहे, नाम आहे, चित्तात आहे, म्हणून मला आता घरी जावंसं वाटत नाही. आणि आता घरी जायची वाट तरी कोणाला विचारू, मग विचारावशी वाटत नाही. मग हे विचारायचं कोणाला? अभंगाचं तिसरं चरण. पारखियासी सांगता गोष्टी, पारखियासी सांगता गोष्टी, पारखियासी सांगता गोष्टी. कुठे खातीला घरचे, कुठे खातीला पारखी अशी सांगता गष्टी, घरची कुटी खातील, अजिबात शंका येईल म्हणून ती कुणाला सांगू नको. बास एवढंच कर, आता जशी आहे ना तशीच राहा. पण या अभंगानंतर, या भजनांतर विठोबा रखुमाये, जय जय ठोबा 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 रखुमाये, जय जय ठोबा